नमस्कार मंडळी, आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अगदी बाजारात मिळते ना तशीच कुरकुरीत आणि परफेक्ट चकली बनवण्याची कला उलगडणार आहोत. आता तुम्ही विचार कराल, यात वेगळं काय? तर यासाठी आपण वापरणार आहोत फक्त एक साधा उकडलेला बटाटा आणि काही अतिशय अचूक टेक्निक. चला तर मग या मस्त आणि कुरकुरीत प्रवासाला सुरुवात करूया. आता मला सांगा, चकली बनवताना सगळ्यात मोठा वैताग कधी येतो? जेव्हा ती तळताना तेलात विखुरते किंवा तुटते, बरोबर ना? ही एक अतिशय सामान्य अडचण आहे. पण खरं सांगू, ही परिपूर्ण चकली किंवा मुरकू बनवण्याचं रहस्य फक्त काही छोट्या प्रतिबंधात्मक उपायांवर आणि घटकांच्या अचूक बॅलन्सवर अवलंबून असतं. एकदा का हे बेसिक जमले की चकली तुटण्याचा प्रश्नच येत नाही. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया, जो आहे आपला पाया, पूर्वतयारी आणि मसाले. कोणतेही पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी घटकांची निवड खूप महत्त्वाची असते. इथे आपल्याला लागतील उकडलेला बटाटा, जिरे, मीठ आणि तांदळाचं पीठ. पण इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, आपल्याला मोहरीच्या तेलाऐवजी रिफाइंड तेलच वापरायचं आहे. कारण मोहरीच्या तेलाचा उग्र वास चकलीची मूळ चव पूर्णपणे बिघडवू शकतो. आता या संपूर्ण प्रक्रियेतलं पहिलं मोठं सिक्रेट काय आहे माहितीये? ते म्हणजे बटाटा उकडण्याची पद्धत. बटाटा कच्चा तर राहता कामा नये, पण तो खूप जास्त मऊ किंवा गलगलीतही व्हायला नको. जर त्यात पाणी जास्त राहिलं तर चकलीचा तो हवा वासा वाटणारा कुरकुरीतपणा कुठेतरी हरवून जाईल. त्यामुळे ही पातळी अतिशय नाजूक आहे. पुढे काय करायचं? तर उकडलेला बटाटा आणि मसाले मिक्सरमध्ये एकत्र करून त्याची एक अतिशय स्मूथ, गुळगुळीत पेस्ट तयार करायची. आता तुम्ही म्हणाल, हाताने कुस्करलं तर नाही का चालणार? तर नाही. हाताने कुस्करल्यावर छोट्या गाठी राहू शकतात आणि मग चकली पाडताना ती मेकरमध्ये अडकून बसायची शक्यता असते. त्यामुळे मिक्सरचा वापर करणं हेच सर्वात परफेक्ट पाऊल आहे. बेस तयार झालाय, आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, पिठाचं रसायनशास्त्र. हो, रसायनशास्त्रच. इथे आपण पाहणार आहोत की हे घटक एकत्र येऊन जादू कशी करतात. हा सगळा खेळ एका अचूक समतोलाचा आहे. एका बाजूला आहे बटाटा, जो पिठाला आवश्यक ओलावा आणि मस्त चव देतो, तर दुसऱ्या बाजूला आहे तांदळाचं पीठ, जे त्या चकलीला एक ठाम आकार आणि तो विशिष्ट आवाज करणारा क्रंच देतं. आता इथे एक कन्सेप्ट येते, जिला म्हणतात मोयन. हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. कोणतंही कोरडं पीठ घालण्यापूर्वी बटाट्याच्या त्या पेस्टमध्ये 2 चमचे रिफाइंड तेल मिसळून ते फेटणं याला मोयन म्हणतात. हे नक्की काय करतं? तर हे तेल पिठाच्या कणांभोवती एक आवरण तयार करतं, ज्यामुळे तळल्यानंतर चकली कडकडीत न होता एकदम खुसखुशीत होते. हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे बरं का. मोयन फेटून झाल्यावर त्यात हळूहळू सुमारे 200 ग्राम तांदळाचं पीठ मिसळायचं. एकदम सगळं ओतू नका, नाहीतर गुठण्या होतील. मिश्रण जर खूपच कोरडं वाटलं तरच अगदी थोडंसं पाणी वापरून मळा. आणि शेवटी काय करायचं? तर तयार पिठावर 1 चमचा तेलाचा हात फिरवायचा. या साध्या ट्रिक्समुळे पीठ मऊ राहतं, सुकत नाही आणि मुख्य म्हणजे तुमच्या हाताला चिकटत नाही. चला, पीठ तयार आहे. आता आपण पाहूया आकार देण्याची कला. चकलीला तो सुंदर स्पायरल आकार देताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात आधी चकली मेकरला आतून तेल लावून घ्या. जर तेल लावलं नाही तर आतला दाब वाढून तो चालवणं खूप कठीण होऊन बसतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेकर कधीही अर्ध्यापेक्षा जास्त भरायचा नाही. जर तो काठोकाठ भरला तर आतल्या प्रचंड दाबामुळे तो तळताना अचानक उघडू शकतो आणि तो धोका आपल्याला नकोय. आता चकलीचा आकार देताना तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. सुरक्षितेसाठी तुम्ही चकल्या आधी एका तेल लावलेल्या ताटलीवर पाडून मग त्या हळूच तेलात सोडू शकता. यात आकार कदाचित थोडा वाकडा होईल, पण सेफ आहे. दुसरा पर्याय म्हणजे अगदी जलेबीसारखं थेट गरम तेलात चकली पाडणं. हे काम फास्ट होतं, पण यासाठी उष्णतेवर तुमचं नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता येते ती खरी परीक्षा, तळण्याची प्रक्रिया. इथेच बऱ्याचदा गडबड होते, पण हे सोपं आहे. इथे एक मोठा धोका काय असतो? जर तुमचं तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल तर पिठातला ओलावा एकदम बाहेर पडतो आणि चकली तेलात लगेच पसरते. शिवाय जर तुम्ही थेट तेलात चकली पाडत असाल तर कडकडीत तेलाच्या वाफा हातावर येतात, ज्यामुळे मेकर धरणं अशक्य होऊन जातं. म्हणूनच तळण्याचं अचूक तंत्र वापरणं मस्ट आहे. तेलाची उष्णता कायम मध्यम असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, चकली तेलात सोडल्या तिला अजिबात स्पर्श करायचा नाही. बटाटा असल्यामुळे ती सुरुवातीला खूप नाजूक असते. जोपर्यंत ती स्वतःचा आकार धरून थोडी कडक होत नाही, तोपर्यंत तिला पलटी करू नका. हे तंत्र वापरलं तर तुमची चकली कधीच तुटणार नाही याची खात्री बाळगा.
आता आपण पोचलोय शेवटच्या टप्प्यावर, साठवणूक आणि सर्व्हिंग. तो मस्त कुरकुरीतपणा टिकवून ठेवणं हेच आपलं टार्गेट आहे. तळणीतून बाहेर काढल्यावर चकलीमध्ये थोडी उष्णता आणि वाफ असते, त्यामुळे तिला पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम असताना डब्यात ठेवली तर त्या वाफेमुळेच ती मऊ पडेल. एकदा का ती पूर्ण थंड झाली की एका मस्त हवाबंद डब्यात ठेवा. हवेचा संपर्क टाळला की ही चकली अगदी गरमागरम चहासोबत खायला नेहमीच तयार असते. तर मंडळी, बटाटा आणि तांदळाच्या पिठाची ही साधी पण अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धत हेच सिद्ध करते की जर आपल्याला घटकांचं प्रमाण आणि तापमानाचा खेळ समजला तर घरच्या घरी अगदी व्यावसायिक दर्जाची चव मिळवणं सहज शक्य आहे. मग विचार करा, जर हे इतकं सोपं आहे तर बाजारातल्या इतर कोणत्या स्नॅक्सची जादू आपण आपल्याच स्वयंपाकघरात अशीच अचूकतेनं निर्माण करू शकतो? याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. या माहितीपूर्ण प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.